अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आहे रंगपंचमी आणि माझ्या सर्व स्वामी भक्तांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर रंगांची उधळण ही आयुष्यात असणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण रंगच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी घेऊन येत असतात। आपल्याला आतून उत्साही वाटतं जेव्हा एखादी कलरफुल वाटणारी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते, त्यावेळेस आपल्याला आतूनच खूप छान वाटतं। तर रंगपंचमी हा सण खूप आधीपासून चालत आलेला आहे, म्हणजे अगदी राधाकृष्णाच्या काळापासून रंग खेळले जातात। आपले जुने माणसं जे आहेत, म्हणजे जे आता आजीला जरी विचारलं तरी ते बोलते बघा की आम्ही रंग आम्ही तयार करायचो आणि खेळायचो। तर आता मार्केटमध्ये नैसर्गिक रंग खूप जास्त प्रमाणात अवेलेबल नसतात, तर केमिकल मिश्रित रंग सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे रंग खेळताना काळजी घ्या की एखाद्याला स्किनचा जर त्रास असेल तर ते रंग तुम्ही नका खेळू। हर्बल कलर मिळतात ते वापरले तरीही चालतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे होळीनंतर बघा आता उन्हाळा चालू होतो, तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असतो। तर कमीत कमी पाण्यात आपल्याला कशी जास्तीत जास्त मज्जा करून रंगपंचमी खेळता येईल याकडे लक्ष द्या। पाण्याचा अपव्यय टाळा। तर आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला आज काय काय सेवा करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा, आजचा दिवस म्हणजे रंगपंचमीचा दिवस हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो, म्हणजे या दिवशी त्यांची सेवा केल्याचं फळ आपल्याला जास्त मिळतं। तर आता यांची सेवा काय करायची, तर मी सांगते त्या सगळ्या सेवा होतील किंवा सगळ्या सेवा करायच्या असं काही नाही। तुम्हाला जी सेवा आवडेल, तुम्हाला जी सेवा करावीशी वाटेल ती तुम्ही केली तरी चालेल। तर बघा, पहिल्यांदा विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे व्यंकटेश स्तोत्र जो संस्कृत मध्ये आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे। एकदा केलं तरी चालेल, 3 वेळा केलं तर अतिउत्तम। अजून सेवा करायची म्हणजे आपल्याला बघा माता लक्ष्मीला, आता बघा ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी वास करते, कारण भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी त्या घरापासून दूर राहू शकत नाही। जिथे नवऱ्याला जास्त महत्त्व दिलं जातं तिथे बायको आपसुकच येते आणि असते, कारण नवऱ्याचं जेवढं कौतुक करू तेवढं बायकोला छान वाटत असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होतीलच आपल्यावर। तर त्याचप्रमाणे कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, तर ती माळ आपल्याला आज भगवान विष्णूंना समर्पित करायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कमळाचं फूल आपल्याला भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। तसेच कुंकुमार्चन करणे हे आजच्या दिवशी खूप जास्त चांगलं मानलं जातं। तर कुंकुमार्चन कसं करायचं या बाबतीतले व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल असतीलच, आणि मी सुद्धा आपल्या चॅनेलवर लवकरच कुंकुमार्चनचा व्हिडिओ पोस्ट करेन। तर कुंकुमार्चन आजच्या दिवशी केलं तर महिलांना खूप जास्त चांगलं असतं, आपल्या सौभाग्यासाठीही ते खूप शुभ मानलं जातं। तर कुंकुमार्चन करून मग तेच कुंकू तुम्ही रोज लावाल तर आपल्या कुंकवाल म्हणजे आपल्या धन्याला उदंड आयुष्य लाभेल असं म्हटलं जातं। तर आज ती गोष्ट ही तुम्ही नक्की करा। कुंकुमार्चन करताना आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। जर कोणाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला किंवा मोबाईलला लावलं तरीही चालेल। ज्या महिलांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्या सर्व महिला संतान गोपाल मंत्राचं उच्चारण करत असतात, नामस्मरण करत असतात। तर आजचा दिवस त्यासाठीही शुभ आहे। तुम्ही बालकृष्णाच्या मूर्तीचा आज अभिषेक करू शकता। जर अभिषेक सकाळी नसेल केला तरी हरकत नाही, संध्याकाळी तुम्ही 1 माळ जप केला तरी चालेल। संतान गोपाल मंत्र तुम्हाला माहितीच असेल तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते। ओम देवकी सुत गोविंदम वासुदेवं जगत्पते देहि मे तनयं कृष्णं त्वामहं शरणं गतः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। त्याचसोबत आज पितरांची सेवा केलेली अतिशय शुभ मानली जाते। आता पितरांची सेवा करताना पिंपळाच्या झाडाचं खूप जास्त महत्त्व आहे। तर तुमच्या घराच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्याला तुम्ही जल अर्पण करा। आता फक्त जल अर्पण करू नका, तर पाणी जेव्हा घेऊन जाल तुम्ही त्यावेळेस त्या पाण्यामध्ये 2 चमचे दूध, काळे तीळ चिमूटभर टाका आणि थोडीशी साखर टाका, आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करत अर्पण करायचं आहे। आता अर्पण करताना सुद्धा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तो ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। मग तुम्ही 3, 7, 11 किती प्रदक्षिणा घालू शकता, आणि जोपर्यंत प्रदक्षिणा घालताय तोपर्यंत त्या मंत्राचा तुम्ही नामोच्चार करा।
तर अशा पद्धतीने आजच्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता बघा, खूप सारे लोकांचा समूह असा असेल की ती थट्टा उडवतात की काय अध्यात्मात ठेवलंय, कशाला देवपूजा करायची आहे, कशाला तुमचं नामस्मरण असतं. तर अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण बघा, भगवंताच्या चरणी लीन होण्याचं सुद्धा भाग्य लागतं आणि ते भाग्य आपल्या नशिबात आहे असं समजा आणि जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करत राहा. कारण शेवटी तुम्ही जे सेवा करताय त्याचं पुण्यफळ हे तुम्हालाच मिळणार आहे, ना की तुमचे जे द्वेष करणारे आहेत किंवा तुम्हाला नावं ठेवणारे आहेत या लोकांना त्याचं पुण्य मिळणार नाही. त्याच्यामुळे त्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुमची जी सेवा आहे ती तुम्ही करत राहा आणि स्वामी महाराज आयुष्यात येण्याला सुद्धा भाग्य लागतं. तर आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या आयुष्यात स्वामी महाराजांचा कृपाहस्त आहे, वरदहस्त आहे त्यांचा आपल्यावर. तर अशा पद्धतीने आज झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, व्हिडिओला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.